राज्यातला सध्याचा आणखी एक वादाचा मुद्दा म्हणजे झटका आणि हलालचा। राज्यातल्या हिंदू मटण विक्रेत्यांना मल्हार झटका सर्टिफिकेट देण्याची घोषणा मंत्री नितेश राणेंनी केली आणि वादाची ठिणगी पडली। एकीकडे विरोधकांनी नितेश राणेंवरती टीकेची झोड उठवली आहे, तर दुसरीकडे जेजुरीतल्या खंडोबा देवस्थानच्या एका विश्वस्तानं सुद्धा मल्हार या नावाला विरोध केलाय, तर इतर विश्वस्तांनी मात्र नितेश राणेंना पाठिंबा दिलाय। मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी राज्यातल्या हिंदू मांस विक्रेत्यांसाठी मल्हार झटका मांस सर्टिफिकेटची नुकतीच घोषणा केली। झटका पद्धतीने जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या हिंदू मांस विक्रेत्यांना हे सर्टिफिकेट दिलं जाणार आहे। mallarcertification.com च्या माध्यमातून हे सर्टिफिकेट दिलं जाणार आहे। मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्तीत जास्त करावा, किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन। पण नितेश राणेंच्या या घोषणेनंतर वादाची ठिणगी पडली। जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडकरांनी सर्टिफिकेटच्या नावाला आक्षेप घेतला। मटणाच्या सर्टिफिकेटला हिंदू देवाचं नाव नको अशी भूमिका खेडकरांनी घेतली। खंडोबा ही देवताच मुळात शाकाहारी आहे। खंडोबा या देवतेचं, मल्हार या देवतेचं मुख्या प्राण्यांवर जसे कुत्रा, बैल, घोडा, हत्ती यांच्यावर नितांत असं प्रेम आहे, म्हणून महाराजांच्या तिथं नित्य सहवास असतो। म्हणून माझी विनंती राहील नितेशजी राणे यांना की कृपा करून आपण मल्हार सर्टिफिकेशन हे मटण दुकानांना देण्यासंदर्भाचं नाव हे त्वरित बदलावं। एकीकडे खेडकरांनी सर्टिफिकेटला मल्हार नाव द्यायला आक्षेप घेतला, तर दुसरीकडे जेजुरी देवस्थानच्या इतर विश्वस्तांनी नितेश राणेंच्या निर्णयाला पाठिंबा दिला। हा विश्वस्त मंडळाचा किंवा श्री मार्तंड देवस्थानचा निर्णय नाही, तो वैयक्तिक त्यांचे मत आहे। तसंच पत्रात त्यांनी उल्लेखही केलेला आहे। हा देवस्थानशी या वैयक्तिक निर्णयाचा काही संबंध नाही। असा कोणताही निर्णय, असा कोणताही ठराव श्री मार्तंड देवस्थान जेजुरी यांनी पारित केलेला नाही। खरं तर मांस व्यापारात हलाल आणि झटका या दोन पद्धतीचा वापर केला जातो। आता हलाल म्हणजे काय ते पाहूया। इस्लामिक मान्यतेनुसार वैध मार्गाने कत्तल केलेले प्राणी खाऊ शकता। चाकून जनावरांच्या मानेची नस आणि श्वास नळी कापली जाते। यावेळी विशिष्ट प्रार्थना केली जाते। मानेवर चाकू चालवल्यानंतर जनावराचं संपूर्ण रक्त बाहेर पडण्याची वाट पाहिली जाते। हलाल दरम्यान प्राण्यांची मान लगेच वेगळी केली जात नाही। जमियत उल उलमा ए हिंदच्या देखरेखी अंतर्गत हलाल प्रमाणपत्र दिलं जातं, तर देशात झटका मांस खाणाऱ्यांची संख्या बरीच आहे। विशेष म्हणजे शीख धर्मात हलाल मांस खायला मनाई आहे, त्यामुळेच शीख धर्मीय झटका मांसाला पसंती देतात। आता झटका पद्धत काय त्यावर एक नजर टाकूया। धारदार शस्त्रानं प्राण्याची मान एका झटक्या धडापासून वेगळी करणं। मारण्यापूर्वी प्राण्याला बेशुद्ध केलं जातं, जेणेकरून जास्त वेदना होत नाहीत। तसंच कत्तलीपूर्वी प्राण्याला उपाशी ठेवलं जातं। मल्हार झटका सर्टिफिकेशनच्या माध्यमातून हलाल सर्टिफिकेटला पर्याय देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे, पण या सर्टिफिकेटच्या नावावरून वाद पेटलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यापुढची